19 फेब्रुवारीला कोथरूडमधील भिलकेनगर चौकामध्ये एका तरुणाला मारहाण झाली होती आणि या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये गजा मारण्याच्या टोळीतील काही व्यक्ती असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर हे जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली होती आणि या टोळीतील जे प्रमुख आहेत गजा मारणे त्यांना देखील आज अटक करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत गजानन मारणेंचे वकील आहेत। सर, काय सांगाल, आज अटक झालेली आहे गजानन मारणेंना, एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे त्यांच्याकडून? जयंतीमध्ये जो काही मारहाण झालं होतं त्याच्यामध्ये संशयित आरोपी पकडले गेले आहेत। त्यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली। त्या रिमांड रिपोर्टमध्ये पाहिजे आरोपीमध्ये गजानन मारणे यांचं नाव आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला, कोथरूड पोलीस स्टेशनला ते हजर झालेले आणि आता ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। सदरची म्हणजे त्यांना अटक नाही झाली, ते हजर? अटक वगैरे काही नाहीये। त्यांना ते स्वतःहून पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर झालेले आहे। त्यांचाही पुणे पोलिसांवर पूर्ण भरोसा आहे की त्याच्यामध्ये सत्य बाहेर येईल। सदरची घटना ही एक ऍक्सिडेंट टाईप होती। दोन गटांमध्ये ती भांडणं झाल्यानंतर जे मारणारे लोक होते त्याचं कधीही कोणी समर्थन करणार नाही। त्या लोकांना अटक झाली, तेही संशयित लोक आहेत। त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देऊन ते जेलला सुद्धा गेले। परंतु यांचा काय संबंध आहे आणि यांना कशासाठी आतमध्ये घेतलं ते उद्या तपासाच्या रिमांड रिपोर्टमध्ये आपल्याला समोर येईल। म्हणजे ही जी अटक करण्यात आलेली आहे किंवा ताब्यात घेण्यात आले हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असं म्हणताय का? नाही, एखादा जर आरोपीवरती आरोप झाले किंवा गुन्हा दाखल झाला तर पोलिसांकडे गेला तर पोलिसांमध्ये त्याच्यामध्ये चौकशी होईल, सगळं सत्य बाहेर येईल। आमच्यासाठी ते खूप चांगलं आहे की म्हणजे ते त्यांची टोळी वगैरे असे काही जे काय प्रसारित केलं जात आहे तर असा कुठलाही प्रकार नाहीये। ही एक जस्ट ऍक्सिडेंट झालेली घटना आहे। त्या ऍक्सिडेंटमध्ये जी काही निंदनीय हिंसा झालेली आहे ज्याचं कोणी समर्थन करत नाही, त्याच्यामध्ये जे आरोपी होते, जे मारहाण करणारे संशयित होते, त्यांना अटक देखील झाली। त्यांच्याकडचं ते सगळं जप्त वगैरे होऊन ते न्यायालयीन कोठडीमध्ये गेले सुद्धा। आता नेमकं तुमचं गजानन मारणेंशी काही बोलणं झालेलं आहे का ते हजर होण्यापूर्वी, आणि तुम्ही न्यायालयीन बाबतीत काय काय पुढे करणार आहात? नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे संगनमत अथवा गजानन मारणे याचा कुठल्याही प्रकारे संबंध दिसून तसा येत नाही। परंतु आता हे सत्य सांगण्यासाठी हे काम कुणाचं आहे तपासून घ्यायचं, पोलिसांचं। मग ते पोलिसांना जाऊन ही सगळी माहिती सांगतील। ज्यावेळेस त्यांचं नाव आलं, त्यांनी आम्हाला सल्ला विचारला, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही पोलिसांकडे जाऊन हजर व्हा, पोलिसांना संपूर्ण सहकार्य करा, पोलीस तुम्हाला न्याय देतील। मारहाण करणारा जो मुख्य आरोपी आहे तो गजाननचा भाचा असल्याचं सांगितलं जातंय, वारंवार ते समोर आले आणि त्यामुळे टोळी प्रमुख म्हणून त्यांना अटक झाली अशा पद्धतीचं पोलिसांचं सांगते। नाही, जरी समजा कोण नातेवाईक असेल किंवा कोण असेल तरी त्याला कधी सांगितलं गेलं नाही की अशा प्रकारे कुठली हिंसा करायची आहे। आणि कुठल्या नातेवाईकांनी कुठला जर समजा वाईट प्रकार केला तर त्याच्यासाठी त्याच्या ज्या मुख्य नातेवाईक आहे त्याला तर आरोपी किंवा आपल्याला जबाबदार धरता येणार नाही। मग हाच तपास आहे ना, हाच तपास पोलीस करतील की जो भाचा आहे त्याला ह्यांनी काय सांगितलं होतं का, ह्यांच्या सांगण्यावरून काय झालं का, पूर्वीचं त्यांच्यामध्ये काय कुठला नेक्सस आहे का, हा सगळा तपासला जाईल। त्यासाठी तपास होणं खूप गरजेचं आहे। तर आज सकाळी नाही, थोड्या वेळापूर्वीच गजा मारणे जे आहेत ते पोलिसांसमोर हजर झालेले आहेत आणि एकंदरीत असं पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबतच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ। तुर्तास इथेच थांबते। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।